पाहुयात पुढची बातमी। जळगावमध्ये भाजपमध्येच नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे, कारण रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्याने आता नाराजी व्यक्त केली जाते। इच्छुक उमेदवार अमोल जावळेंचे कार्यकर्ते त्यामुळे नाराज झाले, तर अमोल जावळे यांच्यावरती पक्षाने अन्याय केल्याचा देखील यावेळी कार्यकर्त्यांनी आरोप केलाय। तर नाराजीनंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देणार असल्याचं देखील कळत आहे। अमोल जावळे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठक झाली आहे आणि यावेळेस हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे नाराज असून दिवंगत खासदार हरिभाऊ जावळे यांच्यानंतर अमोल जावळे यांच्यावरती देखील पक्षाने अन्याय केल्याचा आरोप केला जातोय। तर 2024 मध्ये दिवंगत खासदार हरिभाऊ जावळे यांचं तिकीट कट करून पक्षाने मला पुढे आणलं, ते त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार मात्र हरिभाऊ जावळे हे माझे वडीलधारी होते, अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसेंनी दिली असल्याची माहिती दिली आहे। तर या संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी, आपण तो पाहूया। रावेर लोकसभेतून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार अमोल जावळे हे नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी खरं तर भाजपचा राजीनामा देण्याचा इशारा जो आहे हा दिला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रक्षा खडसे आहेत। तर काय सांगाल, ज्या पद्धतीने आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे आहे इच्छुक उमेदवार अमोल जावळे हे नाराज असल्याची चर्चा आहे? मी या संदर्भात जसं मला माहिती मिळाली, मी आज सकाळी 7 वाजता अमोलदादांशी बोलली, कारण की शेवटी ते रावेर मतदारसंघाचे आमचे अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष म्हणून संघटनेची खूप मोठी जबाबदारी आज अध्यक्षांवर असते, कारण की शेवटी या निवडणुका अध्यक्षांच्या माध्यमातून घेतल्या जातात। तर त्यांनी मला सांगितलं अशी कोणतीही नाराजी नाही आहे। साहजिकच आहे की जेव्हा इच्छुक उमेदवार असतात तर त्यांचे सोबतचे जे कार्यकर्ते असतात त्यांना वाटणं हे साहजिक गोष्ट आहे। हरिभाऊंचं जे तिकीट कट केलं गेलं, शेवटी बघा तिकीट कोणाला द्यायचं नाही द्यायचा हा सगळा ज्येष्ठांचा विचार असतो, पक्षश्रेष्ठींचा विचार असतो आणि त्यावेळेसची काही परिस्थिती असेल त्याच्यामुळे पक्षाने मला पुढे आणलं असेल, असंही काय असू शकतं। पण त्या संदर्भात मी एवढंच सांगेल की हरिभाऊंचं योगदान ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगलं राहिलेलं आहे, पक्ष संघटनेमध्ये चांगलं राहिलेलं आहे, त्याच्यामुळे हरिभाऊंना विसरण्यासारखं असं काही नाही आहे। नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने नाराजी नाट्य जे आहे ते समोर आलेलं होतं, इच्छुक उमेदवार ज्याचे नाराज झाल्याचं पाहायला मिळतं, त्यामुळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांची कुठेतरी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचं मत जे आहे रक्षा खडसे यांनी व्यक्त केलं आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।